अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्ही बघू शकता आमच्या दादा महाराजांनी आज दत्त जयंती म्हणजे महाराजांचा जन्म सोहळा आहे. तर आम्ही आणि महाराजांनी हे अशा पद्धतीने पाळणा वगैरे सजवला आहे आणि आमचं पालखी सजवलेली आहे. तर आता 12ची फुलं पडणार आहेत. आत्ता 10:30 वाजून गेलेले आहेत. तर दादा आता आपली फुलं वगैरे कसं पडणार तिथून काय करणार? जय गुरुदेव दत्त. आज दरवर्षी सालाबादप्रमाणे यावर्षी दत्त जयंती सोहळा संपन्न होतात. दत्तजन्म हा गाणगापूरचा आज दुपारी 12 वाजता होतो. 12 वाजता दत्तजन्म झाल्यानंतर देवाच्या ह्याच्यावर फुलं पडली जातात, महानैवेद्य होतो आणि परतीचा प्रवास आपला चालू होतो. जय गुरुदेव. तुम्ही बघू शकता हा पाळणा आहे महाराजांचा सजवलेला. 12 वाजता इथे फुले पडणार आहे. हे महाराज अशा पद्धतीने हा पाळणा सजवलेला आहे. क्लिअर 12 वाजता फुले पडणार आहेत म्हणजेच महाराजांचा जन्मदिन साजरे केला जाणार आहे. तुम्ही बघू शकता भजन करती महिला मंडळ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तिकडे चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं किती वर्ष आहे? आमचं हे पहिलंच वर्ष आहे. आम्हाला ही मस्के वहिनीने आणलं विनंती करून चला म्हणजे चांगला कार्यक्रम होते आणि शाळा चांगली आहे म्हणून आम्ही आलो आणि आमचं पण चांगलं रमलं. भजन ही मला खूप आवडतं भजनाचा कार्यक्रम, त्यामुळं मी पण भजनाला ह्याला बसते. छान पद्धतीने ही कार्यक्रम चांगला इथं आम्ही गाणगापुरात आलो त्यामुळं आम्हाला आनंद वाटला ना. तुम्हाला दादा म्हणजे आमच्या दादा महाराजांची जी आम्ही पालखी काढलेली आहे दादा महाराजांनी, तर त्या पालखीत तुमची सोयी सुविधा चांगल्या पद्धतीने झाली. आम्हाला गरम पाण्याची आंघोळीची सोय, चहाची, नाश्त्याची, जेवणाची समधी व्यवस्था छान झाली आमची. म्हणजे तुम्हाला हा 13 दिवसाचा प्रवास जाणवू दिला ना? छान प्रवास आमचा पार पडला. हा आनंद वाटला. छान वाटलं तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं मावशी? तुम्ही दिल्लीत आला 13 दिवसाचा, आता 13 दिवसाचा प्रवास आहे आपला. महाराजांचा जन्मदिन आहे. तुम्हाला आनंद झालाय की नाही? तिथं सांगा जरा आनंद झालाय म्हणून. मावशी तुम्हाला काय वाटतं? मला पण छान. बरोबराची भक्ती केली तुम्हाला कशी वाटते? छान वाटली ना? 13 दिवसाचा प्रवास छान झाला. तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटलं. मस्त दिंडी आहे, छान आहे, सगळी सोय केली सगळं. तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटते आणि इथली लोक आहेत ना खूप सगळी काळजी म्हणजे घेतात. आपल्या दिंडीतली लोक खूप सेवा करतात, छान काळजी वगैरे घेतात. तुम्हाला मावशी? तुम्हाला असं दिंडीत चालत आलं थका वगैरे चालू सगळं मस्त झालं. सर इकडे नमस्कार. नमस्कार. तुम्ही जरा सांगू शकता की आपल्या दिंडीत भजन आरती सगळ्यांचं मनोरंजन करत आलेलं आहात, तुम्हाला कसं वाटतं? उठून बोला. दिंडी आमची माळशिरस गाणगापूरपर्यंत अशी वाटली की आलीच नाही. तुम्हाला कसं वाटलं? माळशिरस ते गाणगापूरपर्यंत दिंडी अशी पाहिजे आम्ही आलो असं वाटलंच नाही केव्हा कधी. 24-25 किलोमीटर अंतर चालून सुद्धा असं वाटायचं आम्ही मॉर्निंग वॉकच करतो. एवढं आनंदात त्या किती सांगू कुणाला जी आनंदी आनंद. या नामगजरामध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या चिंतनामध्ये नामगजरामध्ये दिंडी सोहळा हा जवळजवळ आनंदाने पार पडायचा. नाश्त्याची सोय, जेवणाची सोय, आंघोळीच्या सोयीपासून सगळ्यांची व्यवस्था आणि त्या नामाची अवस्था या दोन्ही गोष्टीचा संगम करून आम्ही आनंदाने या ठिकाणापर्यंत पोचलो आणि आमचं हे दिंडीचं दुसरं वर्ष. धन्यवाद. कसं चिंतन श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव. तुम्हाला या दिंडीमध्ये कसा अनुभव आला? म्हणजे कसा चांगला अनुभव मिळाला? चांगला अनुभव मिळाला. या दिंडीमध्ये सगळी सोय सुविधा सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला खूप आनंद झाला. महाराजांसाठी दादा गुरुवर दादा महाराज की जय. अवधूत चिंतना. तुला दिलं तसं तर हां हे बघ
ओ उपासाला चालतो. हे आमचे राहुल वाघमारे. आज शेवटचा दिवस आहे. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. घंटी नक्की वाजवा. तुमचीच लाडकी अकलूजची मैना. ताई तुम्ही आज साड्या वाटप केलं, आमच्या ताईंनी साड्या वाटप केलं. तुम्ही बघू शकता आता अभिषेक चालू आहे महाराजांचा. अजून एकदा काय ठीक आहे. सर्व सहकारी सेवेकरी सगळ्यांचाच मी आभार मानतो आणि इथून पुढची सेवा बघू. सर्वांची देर करा, बोल चला उठा. आता 10 मिनिटात बोल म्हणणार घेऊया. फुलं घ्या. तिथे जाग्या उभं राहायचं. सगळ्यांनी जाग्या उभं राहा. सगळीकडे
जरा वाटी शांत करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. शूटिंग कर. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा
Thank you.
खाली बसा Bye.